Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the Marathi. तर मराठीमध्ये आपण जे मराठी व्याकरणचा आपण सिरीज चालू केला आहे त्यामध्ये आपण समानार्थी शब्द काय असतात हे पार्ट 1 मध्ये बघणार आहोत. कोणकोणते समानार्थी शब्द इम्पॉर्टंट समानार्थी शब्द आहेत. 1000च्या वर आपण समानार्थी शब्द या सिरीजमध्ये बघणार आहोत. ओके, तर जे सगळ्यात पहिला समानार्थी शब्द म्हणजे काय आपण बघूयात. तर समानार्थी शब्दामध्ये समानार्थी शब्द म्हणजे काय, व्हॉट इज द समानार्थी शब्द इन मराठी. तर जे शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेले असतात किंवा वाचले असतात किंवा उच्चारले असतात परंतु त्याचा अर्थ सारखाच असतो. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याला लिहितो किंवा उच्चारतो पण ते जे अर्थ असतात ना ते जे सारखेच असतात, एक समान असतात. अशा सर्व शब्दांना आपण समानार्थी शब्द म्हणतो. तर आता आपण बघूयात की समानार्थी शब्द कोणकोणते आहेत यामध्ये. तर सगळ्यात पहिला अकराळ विकराळ. सगळ्यात पहिला जे आहे ते अकराळ आणि विकराळ. तर अकराळ आणि विकराळमध्ये भेसूर, भयंकर, राक्षसी, उग्र. म्हणजे हे भेसूर, भयंकर, राक्षसी, उग्र ह्यालाच आपण अकराळ किंवा विकराळ असेही म्हणतो किंवा भेसूरला आपण भयंकरही म्हणतो किंवा राक्षसी पण म्हणतो किंवा उग्र. ह्या पाचही शब्दांचा अर्थ काय असणार आहे, सेम असणार आहे, त्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. ओके, त्याच्यानंतर अग्नी. अग्नीला कोणकोणते शब्द वापरले जातात. अग्नी, अनल, पावक, वनी, विस्तव, वैश्वानर हे अग्नीला वापरले जाणारे शब्द आहेत. ओके, तर त्याच्यानंतर जे दिलेलं आहे ना त्यामध्ये अग्नीला काय काय म्हणतात. त्यामध्ये अग्नी, अनल, पावक, वनी, विस्तव, वैश्वानर असे हे अग्नीला समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर अचानकमध्ये अनपेक्षित, अकस्मात, एकाएकी म्हणजे अचानक घडून आलेली. ओके, त्याला आपण अनपेक्षित किंवा अपेक्षा नसलेली घटना घडून आली तर अनपेक्षित, अकस्मात, एकाएकी. त्याच्यानंतर काय अर्जुनलाच काय म्हणतात, पार्थ, धनंजय, फाल्गुन. पार्थ, धनंजय आणि फाल्गुन हे अर्जुनला म्हटले जातात. त्याच्यानंतर अनमान म्हणजे काय, हयगय, उपेक्षा, दुर्लक्ष, अनादर. अनमान म्हणजे काय, हयगय, उपेक्षा, दुर्लक्ष आणि अनादर. त्याच्यानंतर अनाथ म्हणजे काय असणार आहे, पोरका. अनर्थला काय शब्द आहे, संकट. अनर्थ म्हणजे संकट. अघटित म्हणजे विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य. जे संभाव्य नसणारे असते ना, अघटित म्हणजे जसे घटणार आहे ते आपल्याला माहीत नसते त्याला अघटित म्हणतात, विलक्षण म्हणतात, चमत्कारिक म्हणतात किंवा असंभाव्य असे हे म्हटले जाते. त्याच्यानंतर अभिनय म्हणजे काय, हावभाव, अंगविक्षेप त्याला आपण अभिनय म्हणतात. त्याच्यानंतर अघोर म्हणजे भीतीदायक, भयंकर आणि वाईट. त्याच्यानंतर अनुक्रमानिका म्हणजे आपल्या ज्या पुस्तकाच्या आधी असते त्याला आपण अनुक्रमानिका म्हणतो. तर अनुक्रमानिकामध्ये यादी, सूची ते सुद्धा येऊ शकते. अभिनव म्हणजे काय, नवीन, नूतन, अपूर्व त्याला आपण अभिनव म्हणतो. त्याच्यानंतर अभिप्रेतचा अर्थ काय, म्हणजेच अभिप्रेतचा समानार्थी शब्द काय येणार आहे, अर्थ, हेतू आणि उद्देश. त्याच्यानंतर अमृत म्हणजे पियुष, सुधा, संजीवनी त्याला आपण अमृत असे म्हणतो. ओके, त्याच्यानंतरचा जो आहे तो अपघात म्हणजेच दुर्घटना, अपराध, गुन्हा, दोष. त्याच्यानंतर अपमानचं काय येणार आहे, मानभंग, अपाय, इजा, उपेक्षाभंग, हिरमोड करणे, अपेक्षाभंग करणे म्हणजे हिरमोड करणे, अपेक्षाभंग करणे. जे आपण अपेक्षा ठेवलेलं असतं ती पूर्ण न झाली तर काय होणार आहे, अपेक्षाभंग, त्याला आपण हिरमोड म्हणतो. ओके, त्याच्यानंतर जे आहे ते अपंगमध्ये काय असणार आहे, व्यंग असणार आहे किंवा लुळा, विकलांग, पांगळा हे शब्द त्यामध्ये येणार आहेत. अमाप म्हणजे काय, पुष्कळ, विपुल आणि भरपूर. त्याच्यानंतर अडथळामध्ये मनाई, मज्जाव, आडकाठी. अडथळामध्ये काय येणार आहे, मनाई करणे, मज्जाव आणि अडकाठी, त्याला आपण अडकाठी म्हणतो. अगत्य म्हणजे काय, आस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर ह्याला आपण अगत्य म्हणतो. अगत्य असणे म्हणतो ना, त्या प्रकारे आस्था असणे, कळकळ असणे एखाद्याची, आपुलकी असणे, कळवळा असणे किंवा आदर असणे. अमित म्हणजे काय, अमित म्हणजे असंख्य, अगणित, अमर्याद आणि अपार सगळे अमित
त्याच्यानंतर अभिवादन म्हणजे नमस्कार, वंदन, प्रणाम, त्याला आपण अभिवादन म्हणतो. नमस्कार करणे, अभिवादन केले असे. त्याच्यानंतर अभिनंदन म्हणजे काय, गौरव करणे, ओके, सत्कार करणे. त्याच्यानंतर अभिमान म्हणजे गर्व, अभिमान वाटतो मला म्हणजे गर्व वाटतो असा. अभिनेता म्हणजे नट, हिरो. त्याच्यानंतर अभ्यास म्हणजे काय, सराव, अभ्यास करणे म्हणजे सराव करणे. अरण्य, अरण्याला वन, कानन, विपिन, जंगल. हा शब्द भरपूर वेळा एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. त्यामध्ये अरण्याला शब्दाला वन, कानन, विपिन, आपल्याला वन आणि जंगल माहिती आहे, पण कानन आणि विपिन हा शब्द माहीत नसतो मोस्टली. तर कानन आणि विपिन हा वेगळा शब्द आहे. अरण्य, कानन, विपिन, वन आणि जंगल. ओके. त्याच्यानंतर जो आहे तो अवघड. अवघड, कठीण, विकट, दुर्घट, त्याला आपण म्हणतो अवघड. अवघड म्हणजे काय, कठीण, विकट आणि दुर्घट. त्याच्यानंतर अवकाश. अवकाश म्हणजे काय, आकाश नव्हे, अवकाश. अवकाश म्हणजे अवधी, समय म्हणजे वेळ देणे. त्याच्यानंतर अजून अवकाश आहे असं म्हणतो ना आपण, तर त्यामध्ये अवकाश, अवधी असणे, समय असणे, वेळ, काल तसं. त्याच्यानंतर अवचित, एकदम, एकदमच अचानक घडलं. तर त्याच्यानंतर अवर्षण, दुष्काळ. अवर्षण म्हणजे दुष्काळ, हा नवीन शब्द आहे. अवर्षण म्हणजे दुष्काळ. त्याच्यानंतर अवरित. अवरित म्हणजे अविरत. अविरत म्हणजे सतत किंवा अखंड, सतत होत असणे किंवा अखंड. त्याच्यानंतर अडचण. अडचण म्हणजे समस्या. पुढचा शब्द आहे अश्व. अश्व म्हणजे काय आहे, अश्वला मोस्टली जे आहे ते त्यामध्ये अश्व म्हणजे घोडा, हे. त्याच्यानंतर तुरग, तुरंग, तुरंगम, वारू, वाजी. मग पर्यायामध्ये असा शब्द दिलेला असता अश्वला समानार्थी शब्द काय, तुरग, तुरंग, तुरंगम. त्याच्यामध्ये आणि ऑल ऑफ दिस असे येऊ शकतं. तर आपल्याला कन्फ्युजन होते की तिन्ही शब्द कसे येऊ शकतात. तर त्यामध्ये अश्व ह्याला समानार्थी शब्द घोडा, हय, तुरग, तुरंग, तुरंगम, वारू आणि वाजी. वारू आणि वाजी. ओके. तुरग, तुरंग, तुर्गम आणि वारूवाजी हा लक्षात राहते. घोडा तर आपल्याला माहितीच आहे, हय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अही म्हणजे काय, अही म्हणजे सर्प, साप, भुजंग म्हणतात त्याला, व्यालसुद्धा म्हणतात आणि तक्षकसुद्धा म्हणतात. ओके. त्याच्यानंतर अशुभ म्हणजे काय, अशुभ म्हणजे वाईट, अमंगल, काहीतरी असे घडणे की वाईट आणि अमंगल घडणे, त्याला आपण काय म्हणतो, अशुभ असे म्हणतो. त्याच्यानंतर असामी. असामी म्हणजे काय, इसम किंवा व्यक्ती किंवा माणूस. त्यामध्ये इसम, व्यक्ती आणि माणूस, त्याला आपण असामी म्हणतो. ओके. त्याच्यानंतर अस्त. अस्त म्हणजे काय, लोप असणे, शेवट असणे, अंतार्धन असणे, त्याला आपण अस्त असे म्हणतो. त्याच्यानंतर अग्नी म्हणजे काय, अग्नी म्हणजे आग, अग्नी म्हणजे आग. त्याच्यानंतर अचल. अचल म्हणजे शांत, अचल नसणे, त्याला अचल म्हणतात. शांत आणि स्थिर असलेल्या शब्दाला आपण अचल असे म्हणतो. त्याच्यानंतर काय आहे, अचंबा. म्हणजे अचंबा म्हणजे काय, आश्चर्य, नवल वाटणे. त्याच्यानंतर अतिथी म्हणजे कोण, अतिथी देवो भव, पाहुणं. त्याच्यानंतर अत्याचार, अन्याय, अश्रू, आसू. ओके. त्याच्यानंतर जो आहे तो अशक्त, जो आहे तो रोडका, दुर्बल, क्षीण. हे दुर्बल आणि क्षीण आपल्याला मोस्टली माहिती आहेत शब्द, पण रोडका हा शब्द आहे ना, रोडका, तो शब्द नवीन आहे, रोडका. त्याच्यानंतर अंबर. अंबर म्हणजे काय, वस्त्र, अंबर, वस्त्र. अमृत म्हणजे काय, पियुष, अमृत म्हणजे पियुष. अहंकार, गर्व, अहंकार, गर्व. त्याच्यानंतर परत अहंकार आहे, अहंकार, गर्व, ताठा, घमेंड असणे. त्याच्यानंतर आपण म्हणतो ना त्याला खूप घमंड आहे, तर त्या पद्धतीचा खूप अहंकार आहे. अस्थिर. अस्थिर म्हणजे चंचल. त्याच्यानंतर क्षणिक जे आहे त्याला आपण अस्थिर म्हणतो. ओके. स्थिर नाही आहे, चंचल आहे. ओके. त्याच्यानंतर जो आहे तो अनुकरण म्हणजे नक्कल, अनुकरण करणे, नक्कल करणे, जसे आहे तसे एखाद्याची नक्कल करणे. त्याच्यानंतर माकड चेष्टा पण म्हणतो आपण त्याला, माकड चेष्टा करणे. अंधार म्हणजे काय, तम, काळोख, तिमीर. तम, तिमीर आणि काळोख, त्याला आपण काय म्हणतो, अंधार. ओके. त्याच्यानंतर जो आहे तो अकटी. अकटी म्हणजे आगटी. अकटी म्हणजे काय असणार आहे, आगटी. आता अकटी म्हणजे काय, नवीन शब्द आहे. ओके. त्याला आपण निराशा असणे असा अर्थ होतो त्याला. त्यानंतर आपासून सुरू होणारे जे आहेत ते आपण बघूयात. आपासून सुरू होणारे जे मराठी समानार्थी शब्द आहेत त्यामध्ये कोणकोणते आहेत. सगळ्यात पहिला जो आहे तो ओबडधोबड. ओबडधोबड म्हणजे काय, बेढव. त्याच्यानंतर बेडौल,
खरबरीत आणि त्याच्यानंतर रांगडी. त्याच्यानंतर ओटा म्हणजे काय? ओटा म्हणजे जे नाला असतो ना तो किंवा प्रवाह, त्याला आपण ओटा म्हणतो. त्याच्यानंतर ओझे म्हणजे काय असणार आहे? भार. ओझे, भार, बोजा, वजन, त्याच्यानंतर जबाबदारी, काळजी. ओझेमध्ये हे सुद्धा येतात. ओझे म्हणजे जबाबदारी आणि काळजी सुद्धा येतो. त्याच्यानंतर ओढ, त्याच्यामध्ये लोंगर, त्याच्यानंतर टरफल, खोल, त्याला आपण ओढ म्हणतो. ओके. लोगर, टरफल आणि खोल. ओढाळला काय आहे? त्याच्यामध्ये अनिर्बंध, त्यामध्ये उन्हाळ, भटक्या, त्याला आपण ओढाळ असे म्हणतो. त्याच्यानंतर ओढी म्हणजे काय? ओढी असणे म्हणतो ना, तर सवय असणे, माया असणे, लळा असणे, कल असणे. त्याच्यानंतर ओढा ओढा वेगळा. ओढी जो आहे ते माया असणे, कल असणे ते असणार आहे. ओढा असणे म्हणजे झरा असणे, नाला असणे, त्याला आपण ओढा म्हणतो. त्याच्यानंतर ओळख, परिचय करून देणे, इंट्रोडक्शन म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. औरवळ म्हणजे काय? अवखळ, खोडकर असणे, औरवळ. त्याच्यानंतर औस म्हणजे काय? अमावस्या किंवा अवस, त्याला आपण औस म्हणतो. त्याच्यानंतर औक्ष म्हणजे आयुष्य, जीवित. त्याच्यानंतर औक्षण म्हणजे ओवाळणे, औक्षण करा, ओवाळणे. त्याच्यानंतर अंक म्हणजे आकडा. त्याच्यानंतर जे आहे ते अंत म्हणजे शेवट, मरण आणि मृत्यू, अंत होणे, अखेर होणे. त्याच्यानंतर अंतरिक्ष म्हणजे अंतरिक्ष, अवकाश. अंग, शरीर, तनू, काया. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. आता आहे ते अंगण, आवार. अंगणला आपण आवार पण म्हणतो. त्याच्यानंतर अंगार, घरासमोरचा जो असतो ना स्पेस आपण ठेवलेला असतो त्याला अंगण म्हणतात. अंगार म्हणजे निखारा. अंगारा म्हणजे विस्तव, निवास, इंगळ, भस्म, त्याला आपण अंगारा म्हणतो. अंघोळ म्हणजे स्नान. त्याच्यानंतर अंधार म्हणजे काळोख, तम, तिमीर. अंधुक म्हणजे अंधुक दिसणे, अस्पष्ट दिसणे, पुसट दिसणे, मंद. त्याच्यानंतर आईला कोणकोणते शब्द आहेत? माता, माय, जननी, गुरुमाऊली. त्याच्यानंतर माऊली, जन्मदात्री. त्याच्यानंतर आकाश म्हणजे गगन, नभ, अंबर, आभाळ, व्योम हा शब्द नवीन आहे, बाकीचे शब्द आपल्याला ओळखतात. तर आपल्याला जो नवीन शब्द आहे तो बघायचा आहे. व्योम हा शब्द काय आहे? वेगळा आहे, त्यामध्ये व्योम आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अंतराळ, गगन, नभ, अंबर, आभाळ आपल्याला लक्षात येईल पर्याय बघितल्यानंतर. त्याच्यानंतर आधी म्हणजे काय? अगोदर किंवा प्रथम. त्याच्यानंतर आकांत म्हणजे आक्रोश करणे, मोठमोठ्याने ओरडणे, आक्रंद करणे, त्याला आपण आकांत म्हणतो. आठवण म्हणजे काय? स्मृती, स्मरण. ओके. त्याच्यानंतर आठवडा म्हणजे काय? आठवडा सप्ताह असतो ना, 7 दिवसांचा आठवडा, त्याला आपण आठवडा असे म्हणतो. त्याच्यानंतर आजारमध्ये रोग, पीडा, व्याधी, त्याला आपण आजार असे म्हणतो. ओके. त्याच्यानंतर आजारी म्हणजे कोण? आजारी असलेला जो व्यक्ती असतो ना, पीडित, रोगी, त्याला आपण काय म्हणतो? आजारी. आयुष्य म्हणजे काय? जीवन, हयात. त्याच्यानंतर आनंद म्हणजे संतोष, मोद, हर्ष, तोष, प्रमोद, हे शब्द आपल्याला माहिती आहेत. त्याच्यानंतर आरंभ म्हणजे काय? सुरुवात होणे, प्रारंभ होणे. दोन आदी आहेत, एक पहिली वेलांटी पण येते, दुसरी वेलांटी, हे दोन्ही आदीमध्ये येतात. त्याच्यानंतर आकर्षणमध्ये काय आहे? आकर्षण म्हणजे मोह, ओढ, पाश, त्याला आपण आकर्षण म्हणतो. ओके. आवाज म्हणजे नाद, निनाद आणि रव, त्याला आपण म्हणतो. हे शब्द नवीन आहे, दोन्ही शब्द आहेत. नाद आणि निनाद सेम आपल्याला लक्षात राहते, फक्त आपल्याला कोणता शब्द लक्षात ठेवायचा आहे? रव म्हणजे आवाज. आवश्यकता म्हणजे काय? गरज आणि जरूरत, जरुरी. आवड, होस. त्याच्यानंतर आग्रह, हट्ट. अट्टहास, त्याला आपण आग्रह म्हणतो, नवीन शब्द आहे. हेका पण म्हणतो. त्याच्यानंतर आक्रमण, हल्ला, चढाई, स्वारी आणि मोहीम, त्याला आपण आक्रमण असे म्हणतो. आवाहन, विनंती, बोलावणे, आमंत्रण, त्याला आपण आवाहन म्हणतो. आश्चर्य, त्यामध्ये आश्चर्यमध्ये नवल, विस्मय, अचंबा, त्याला आपण आश्चर्य असे म्हणतो. आहार म्हणजे काय? भोजन जे असतं, अन्न खातो किंवा खाणे, त्याला आपण आहार म्हणतो. ओके. आता जे नंतर आहे ते ई पासून सुरू होणारे जे मराठी समानार्थी शब्द आहेत ते, त्यामध्ये इंद्रला शब्द काय आहे? सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरेंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष, त्याला आपण इंद्र असे म्हणतो. लक्षात ठेवण्यासारखं आहे, स्टार करून घ्या. इंद्रला सुरेंद्र, देवेंद्र,
शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष, त्याला आपण इंद्र असे म्हणतो. त्याच्यानंतर इशारा म्हणजे काय? इशारा, सूचना देणे, स्वर देणे. ओके. इन्कार म्हणजे काय? नापसंती करणे, इन्कार देणे, मनाई करणे, नाकबुली करणे, निषेध करणे, नाही म्हणणे. इतराज म्हणजे नाखुश, इतराज आहे. त्याच्यानंतर रुष्ट, नाराज, अप्रसन्न. त्याच्यानंतर इतमाम, इतमाम म्हणजे सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा आणि इमानीमध्ये प्रामाणिक, नेक, एकनिष्ठ, इन्साफमध्ये न्याय आणि निर्णय हे शब्द येतात. ओके. आता ह्याच्यानंतरचे जे आहे ते ऊ पासून सुरू होणारे मराठी समानार्थी शब्द आहेत. तर ऊ पासून जे आहेत ना, तुम्ही सारखा हा जो कंटेंट आहे ते हेच रिव्हिजन करा. सफिशियंट आहे कंटेंट यामध्ये. एवढं जे कंटेंट आहे ह्यातले समानार्थी शब्द जे आहेत ते रिपीटेडली मोस्टली पडतात. ओके. त्याच्यानंतर उत्पन्न, उत्पन्नमध्ये काय असतं? उत्पन्न, मिळकत, प्राप्ती. उत्पन्न, मिळकत आणि प्राप्ती. उपासना म्हणजे भक्ती, पूजा आणि आराधना. उपासना करणे म्हणजे काय? भक्ती करणे, पूजा करणे किंवा आराधना करणे आणि सेवा करणे. उत्साह मीन्स आवेश. उत्साह हा नवीन शब्द आहे. उत्साहाला काय म्हणतात? आवेश. त्याच्यानंतर उसंत, फुरसत, विसावा, विश्रांती आणि आराम. त्याला काय म्हणतात? उसंत. उसंत घेणे, फुरसत, विसावा, विश्रांती आणि आराम करणे. त्याच्यानंतर उषा, उषा, उष हा काल, पहाट, अरुणोदय, सकाळ, प्रभात, प्रातःकाल पण म्हणतात. प्रातःकाल म्हणजे जो रात्र झाल्यानंतर जो असतो ना त्याला आपण प्रातःकाल म्हणतो. उणीव, उणीव म्हणजे काय? कमतरता जाणवणे, कमतरता, दोष, न्यूनता, त्याला उणीव, काहीतरी कमी असणे त्यामध्ये, त्याला आपण उणीव म्हणतो. त्यानंतर उपहास, उपहास म्हणजे नॉट अ उपवास, हे उपहास आहे. त्यामध्ये चेष्टा, थट्टा, मस्करी, त्याला आपण उपहास म्हणतो. उपवास वेगळा, उपहास वेगळा. ओके. उपवास म्हणजे आपण जे उपवास करतो ना त्याला आपण उपवास म्हणतो. हा वेगळा. उपहास म्हणजे चेष्टा, दिवसभर उपवास राहून न जेवता, त्याला आपण उपवास म्हणतो. हे उपहास झाला. त्याच्यानंतर उभा, उभा म्हणजे काय? असा, सरळ, सरळ आणि वडा. त्याच्यानंतर उमेद, उमेद म्हणजे काय असणार आहे? उमेद म्हणजे हिंमत, धैर्य आणि उत्साह. त्याच्यानंतर उद्दाम म्हणजे उर्मट, असभ्य, उद्धट, त्याला आपण उद्दाम म्हणतो. उत्सुक म्हणजे काय? आसक्ती, आतुर असणे, अधीर असणे. त्याच्यानंतर उत्कांठित असणे, त्याला आपण उत्सुक म्हणतो. ओके. त्याच्यानंतर जे आहे ते रूपासून सुरू होणारे जे आहेत त्यामध्ये ऋषी, ऋषी म्हणजे काय असणार आहेत? मुनी, साधू. हे वली शब्द नवीन आहे. त्यामध्ये वली शब्द नवीन आहे. वैरागी, संन्यासी, तापसी, संत, तपस्वी, बाकीचे शब्द आपल्याला ऐकून माहीत असतात. वली हा शब्द लक्षात ठेवण्यासारखा नवीन शब्द आहे. ऋण, ऋण म्हणजे काय? एखाद्याचे ऋण फेडणे म्हणजे उपकार फेडणे, ऋण फेडणे, कर्ज फेडणे, त्याला आपण ऋण असे म्हणतो. ओके. आता जे आहे ते ए पासून सुरू होणारे आपण मराठी शब्द बघणार आहोत. ओके. हे लास्ट पार्ट आहे या सेशनमधला आणि नेक्स्ट जे क पासून सुरू होणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये ए पासून जे आहे ते एकटा, एकटा म्हणजे एकाकी, एकला, एक मोडी, एक कल्ली, एक मार्गी, त्याला आपण एक मोडी म्हणतो. ओके. एक वार म्हणजे काय? एक वार, एकडा, एक वेळ, त्याला आपण एक वार म्हणतो. त्यानंतर एकाएकी, एकाएकी म्हणजे एकदम किंवा अपचित, अचानक झालेलं. त्याच्यानंतर एकाग्र, एकाग्र म्हणजे काय? स्थिर, एकचित्त, एकतान, त्याला आपण एकाग्र म्हणतो. एहसान म्हणजे उपकार, दया, हिंदी शब्द आहे मोस्टली हा. एहसान, उपकार, दया, कृपा. ऐक्य म्हणजे एकी, मिलाफ, सूट, एकत्व, एकोपा. एकी, मिलाफ हा शब्द वेगळा आहे ऐक्यला, सूट, एकत्व आणि एकोपा. ऐदी, ऐदी, किती ऐदी आहे असं म्हणतात ना घरी, तर ऐदी, आळशी, मंद, सुस्त आणि जड. ऐट म्हणजे काय? नखरा करणे, डौल दाखवणे. ताठा, मिजाज, दिमाग, रुबाब. त्यानंतर ऐषाराम, स्वस्थता, चैन, चैनी म्हणतो ना, चैन, सुखोपभोग, सुख. ऐच्छिक म्हणजे काय? इच्छिलेले, इष्ट. त्यानंतर ऐसपैस, विस्तीर्ण, प्रशस्त, अमर्याद. तर म्हणजे ए पर्यंत होते समानार्थी शब्द आपण बघितलेले. आय होप तुम्हाला समजले असेल. थँक्यू.